महेशजी, तुम्ही एक तांत्रिक मुद्दा मांडताय, पण यावर उत्तरासाठी आपल्याला आपल्या सोबत असलेल्या सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधींना बोलतं करायचं आहे। माझ्यासोबत विनोद जाधव आहेत, विनोद वाघ आहेत, माफ करा। विनोदजी, उत्तर द्या। मुख्यमंत्री कामधंदे सोडून, म्हणजे जे प्रशासकीय काम आहे ते सोडून प्रचारात गुंतलेले दिसले आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे, प्रगतीकडे दुर्लक्ष झालंय। केवढा गंभीर आरोप होतोय। ज्यांना कार्यकर्त्याच्या निवडणुकी संदर्भात गांभीर्य नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची आहोत ते, म्हणजे हे बोलणं म्हणजे अतिशय बालिशपणाचं विधान आहे। मुख्यमंत्री राज्याचे असतानाच त्या पहिले ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या अंगामधला कार्यकर्ता हा कधीच मरत नाही, तो जिवंत असतो, सदैव जिवंत असतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता स्वतःला कार्यकर्ता समजून त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतो। म्हणून यावेळेस ही कार्यकर्त्याची निवडणूक होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या काही निवडणुका असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात। त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीला नेत्यांनी स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, प्रचारात उतरलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे। विनोदजी, पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे, तुम्ही दुसरीकडे पहा की अहो मुंबईमध्ये बसून ही निवडणूक कंट्रोल करता येऊ शकते, वांद्र्यात बसून कंट्रोल करता येते, शिवतीर्थावर बसून कंट्रोल करता येते, तुम्हालाच का फिरावं लागतं असा प्रश्न कोणी विचारला तर? आता ते कंट्रोल करणारे कोण आहे आता ज्योतिताईंनी सांगितलं। घरकोंबड्याबद्दल आता परत या ठिकाणी आम्ही न बोललेलं बरं, परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता त्यांनी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले, स्वतःच्या निवडणुकीत मात्र सगळं अंग झटकून पळायचं आणि कार्यकर्त्याची निवडणूक आली की घरात बसून म्हणायचं की आम्ही घरात बसून निवडणूक कंट्रोल करू शकतो आणि निकाल लागल्यानंतर पराभव पदरी पडला की परत ओरडायचे की काहीतरी घोटाळा झाला, मत चोरी झाली, ईव्हीएम घोटाळा झाला, अशा पद्धतीचं रडगाणं रडायचं। एक मिनिट विनोदजी, याच्यावर उत्तर लागेल। तुमच्या शेजारी बसलेले तुषार रसाळ उत्तर देतीलच त्यावर।